तुला किती वेळ सांगितलं माझा काही संबंध नाही त्याच्याशी. सिद्धांत छायाचा खून मी नाही, संजयनं राघवने केलाय. माझ्याजवळ पुरावे आहेत तसे. तिला शिक्षा होणार, फाशी होणार एवढं नक्की. राजन पर्वतेला राग येत नाही आणि आला तर जात नाही. झोपला एकदाचा तो दारुडा. किती वैताग आणलाय. रेकॉर्ड केलंस ना तू? बघू. तुला किती वेळ सांगितलं माझा काही संबंध नाही त्याच्याशी. सिद्धांत छायाचा खून मी नाही, संजयनं राघवने केलाय. अशी का बघतेस माझ्याकडे? जा ग्लास घेऊन ये माझ्यासाठी बाहेर. मॅडम, तुम्ही तर नाही केला ना सिद्ध सरांचा खून? काय वेड लागलाय का तुला? ते साहेब म्हणत होते म्हणून. वेड लागलाय त्याला, काही बडबडत असतो. मी सिद्ध सरांना कशाला मारेन? तू जे काय बडबड होता हे कुणाला काही सांगू नकोस. तू काही ऐकलं नाहीस आणि काही बघितलं नाहीस, कळलं? मी तुला खरंच सांगते, मी सिद्धचा मर्डर नाही केलाय, या राजननी केलाय. त्याला तर मी अडकवणार म्हणजे अडकवणार. एवढा छान प्लॅन केला होता, पण शिट. जा काम कर तुझं. काय बघतेस? जा. अरे तू जाऊन आलास का चौथ्या मजल्यावर? ते 405. हा, मेंटेनन्सचा चेक आणायचा होता ना त्याच्याकडनं. सोसायटीची मीटिंग बोलवा असं म्हणतोय. अरे बाप रे, 405 वाला ना हैराण करणार आहे मला. तो ना पक्का 420 आहे. बरोबर साहेब, तुम्ही घ्या मीटिंग आणि हिशोब सर्वांच्या तोंडावरती फेकून द्या. अरे बाबा, त्या सिद्धांतच्या मेंटेनन्सचे पैसे यायचेच अजून. कसा हिशोब देणार मी? मग तुम्ही घ्या ना त्यांच्याकडे मागून. काय सोपं वाटलं तुला? तू ओळखतोस ना त्या धनराजला? त्यानंतर वैताग आणलाय मला. मग सारखं आपलं हे आण ते आण, पण आणायला पैसे देत नाही. मी आपलं गरीब माणूस, त्यात मला एवढासा कमी पगार, मी कुठून आणू? अरे त्यांना गरज होती म्हणून मी त्यांना मदत केली, तर ती मदत माझ्याच अंगाशी आली. अरे वहिनी, कशा आहात? तब्येत कशी आहे? बरी आहे. आणि बघा, अजिबात काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. कसं आहे, त्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिलाय की नाही, मग जीव घेणारे आपण कोण, नाही का? तेव्हा भलते सलते विचार मनात आणू सुद्धा नका. आणि ती उंदीर मारायच्या औषधाची बाटली आहे ना, ती आधी बाहेर फेकून द्या. बघा, आपल्या सोसायटीत उंदीर नाहीये. उंदीर मारायचं औषध? हा, तुम्ही घरात आणून ठेवलेत ना ती. मी कशाला? म्हणजे धनराज भाऊ खोटं बोलले माझ्याशी. काय बोलले? नाही, ते म्हणाले नाही, काय नाही. सांगा काय बोलले. नाही नको वहिनी, तुम्हाला वाईट वाटेल. माझा मुलगा गेलाय, यापेक्षा वाईट काय असणार?
नाही, काय झालं, मी धनराज भाऊंकडे सोसायटीच्या मेंटेनन्सचे पैसे आणि मी त्यांना काही पैसे उसने दिले होते, ते परत मागायला गेलो तर ते मला तुमचं कारण सांगतात हो. पैशाच्या टेन्शनमुळे तुम्ही जीव देणार आहात असं सांगितलं त्यांनी मला. ती उंदीर मारायच्या औषधाची बाटली त्याच्याकरताच तुम्ही घरात आणले तसं म्हणाले. काय आधी सीटच्यामुळे एक प्रकरण घडलंय सोसायटीत, तर मग भीती वाटली हो मला. हा माणूस ना पैशासाठी काय काय सांगेल ना काही कळत नाही मला. भाऊजी तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका हं. पण त्यामुळे मी उगीच इथे अडकला गेलो. वहिनी, तुमच्याकडनं सोसायटीचे 2 महिन्याचे मेंटेनन्सचे पैसे येणं बाकी आहे. आधीच सोसायटीतले मेंबर्स माझ्यावर आरोप करतात मी पैशाचा हिशोब नीट ठेवत नाही म्हणून. त्यांना उत्तरं देता देता नाकी नऊ येतात मला, त्यातून मला दम्याचा त्रास. भाऊजी ह्यांच्या वतीनं मी माफी मागते हा तुमची. नाही नाही वहिनी हो, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही त्यांना फक्त पैसे द्यायला सांगा ना, बस. मी देते हा तुमचे पैसे, तुम्ही काळजी नका करू. खरंच खूप उपकार होतील, माझ्यावर माझं एक टेन्शन जाईल निघून. देते हा देते. अरे ए थांबा जरा, जा वहिनीची पिशवी घेऊन जावर. नाही नको, जाईन मी. आज वार कुठला आहे रे? गुरुवार. वा, दत्तगुरु पावले म्हणायचे. यांच्याकडे एकदा पैसे आले ना की हिशोब मिटला. साहेब, माझा पण पगार वाढवा ना. किती दिवस झाले तुमच्या मागे लागलोय. दत्तगुरु जसं तुम्हाला पावले तसं मला पण पावू द्या ना. तुझं पुढच्या गुरुवारी बघूया. हा? ओ साहेब, ओ साहेब. अहो संध्याकाळ झाली आहे, दिवे तरी लावायचे. अहो अहो कुठली भाजी करू आज? अहो भाजी कुठली करू? अहो अहो तिन्ही सांजेचे कसले झोपून राहिले आहेत? उठा बरं. अहो उठा, तिन्ही सांजेला असं झोपलेलं बरं नाही दिसत. अहो 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 काय केलं तुम्ही? अहो बोला ना. अहो अहो उठा ना तुम्ही. अहो असं काय करताय? अहो उठा. अहो अहो उठा ना. अहो तुम्ही उठत का नाहीये? अहो 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 मी नंदू भाऊंनाच घेऊन येते. काकी, अरे अजय, हे बघ ना. काय झालं? तुम्ही रडताय का? काय झालं ना बघ तू. ये लवकर. काकी काय झालं? अरे हे बघ, हे बघ, हे कसं काय? हे कसं तरीच करतायत. हे बघ. ओ शिट. हा हॅलो, अजय बोलतोय. अरे माझ्या परिचयातले एक काका आहेत, ते ना उंदीर मारायचं औषध प्यायलेत. हो ना, तू जरा एक अर्जंट ॲम्ब्युलन्स पाठवशील? ॲड्रेस? अरे सीतचं घर. हो सीतचे बाबा रे.
पण प्लीज कोणाला सांगू नको. हा प्लीज जरा लवकर पाठव ना. येस येस या थँक्यू. का केलं यांनी असं? अरे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले, मी त्यांना म्हटलं नाही देणार आणि मी बाजारामध्ये निघून गेले आणि घरी आले आणि बघते तर हे असे. तुम्ही हाताला मालिश करा, मी पायाला करतो. अहो उठा ना. अहो काय केलं तुम्ही हे? अहो, उठा ना. हो काकी काकांकडे पैसे नसतील ना तर ते काय करतील ना काही नेम नाही. अहो काय केलं तुम्ही? अहो उठा ना. पण तुम्ही काही काळजी करू नका. तो डॉक्टर माझा मित्र आहे, सगळं होईल नीट. फक्त ॲम्ब्युलन्स वेळेवर यायला हवी. अहो उठा ना. हो काका. अहो बोला काहीतरी. अहो हो काका. अहो अहो बोला ना हो काहीतरी. अरे उठा काका. अरे सावकाश. हो काकी तुम्ही कुठे येत आहे? तुम्ही इथेच थांबा. असं कसं थांबू मी इथे? हे बघा काळजी करू नका. आधीच काकांना आणि तुम्हाला ओळखतात. प्लीज तिकडे पोलीस आले ना तर उगाच प्रॉब्लेम होईल. काकांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय. माझं जरा ऐका. हे चेहरा कव्हर कर त्यांचा. अहो हे बघा नाईलाज आहे काकी. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. आणि तो जो डॉक्टर आहे ना तो माझा आणि सीतचा जवळचा मित्र आहे. काकांना काही होणार नाही. मी त्यांना सही सलामत परत घेऊन येईन. हो पण नवरा आहे हो तो माझा, मी अशी इथे त्यांना. हे बघा काकी, तुम्हाला काका बरे झाल्यानंतर पोलिसांनी आत टाकायला हवंय का? नको ना. मग माझं ऐका प्लीज. आधीच उशीर झालाय, त्यांना लवकर घेऊन जायला पाहिजे, नाहीतर हा जरा चल चल चल. माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला रे. आता माझा कुंकू नको पुसून. आई शपथ. अरे तोंड कडवट झालं रे. काय खायला घातलं रे मला चंगू? हो काका, आपलं ठरलं चंगू नाही म्हणायचं. माहितीये तू मोठा ऍक्टर असते. मग माझी ऍक्टिंग कशी वाटली? खरं सांगू हसू आवरत नव्हतं मला. देऊ का फटका? त्या माऊलीच्या दुःखावर असतोस तू. पण काही म्हणा, सिरियस होण्याचा काय अभिनय केला तुम्ही? तुझं काय प्लॅन रचलास ना? क्या बात आहे. पैसे मिळणार ना बाबा एवढं करू. हो म्हणजे काय, आता काकींना हॉस्पिटलचं मीच बिल सांगणार ना. 15,000 सांगू? अरे आता एवढं सगळं करताना पोलिसांना न कळवता हा व्याप झालाय. माझे 5 वाढव, त्यात 20 सांग. किंवा असं करणार राऊंड फिगर करून टाक 25. अहो ते काकींना खोटं वाटेल. सिद्धांतला वाटलं का खोटं? इतके वेळा लुटलात तुम्ही दोघांनी त्याला. ते तुला सांगतो, ही छाया आणि सिद्धांत माय लेकर आहेत, दोघी एकसारखी आहेत. सगळं खरं वाटणार त्यांना. सर आमचा पेमेंट करा, आम्ही घरी जातो. हा बरं ठीक आहे. किती झाले तुमचे? पर हेड 700 आणि या प्रॉपर्टीचे 500, असे एकूण 1900 रुपये. बरं ठीक आहे काका, 1900 देऊन टाका. मी कुठून देऊ? माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून एवढा सगळा प्लॅन रचला. मी कुठून देणार? काका अहो मी कुठून देऊ? जे पैसे येतील त्यातून तुझे वळते करून घे. पण आता नाही आहेत माझ्याकडे. ठीक आहे, तुझ्याकडे नसतील तर थांब, मी जरा छायाला सांगून येतो मी बरा झालोय म्हणून. यांचं तेवढं तू बघून घे. ओ थांबा थांबा, मी बघतो. ठीक आहे, चला जा तुम्ही. काका मला 50% पाहिजे. पण अरे आता हॉस्पिटलचं बिल म्हणून छाया पैसे तुझ्याच हातात देणार राजा.
हा ते पण आहे म्हणा. मग आता पुढं काय करायचं सांग. आजची रात्र काढा कुठेतरी, उद्या बघू. कुठेतरी म्हणजे मी काय रस्त्यावर बिस्त्यावर राहू काय? असलं काय नाही चालणार आहे. मी एक काम करतो, मी तुझ्या घरी येतो. चल. हो, मी माझ्या घरी घेऊन जाणार नाही. का? मला कुलदीपला कळायला नकोय, मला हिश्शत वाटेकरी नकोय कोणी. अरे पण मग मी काय करू? तुमचं तुम्ही बघा. असं नको करू रे, मी तुझ्या वडिलांसारखा आहे रे बाळा, असं नाही करायचं. अच्छा, एक तर तुम्ही मला चंगू म्हणणार आणि वर मी तुम्हाला मदत करायची. बरं नाही म्हणणार तुला चांगू. चल. मी कसा विश्वास ठेवू? अरे ठीक आहे, सिद्धांताची शपथ नाही म्हण. ठीक आहे, छायाची पण शपथ नाही म्हण. बस. अजिबात नाही. हा, दारूची शपथ म्हणा. कारण तुम्ही दारूची शपथ नाही खोटी घेऊ शकत. त्याला कशाला मध्ये आणतो तू? घ्या घ्या. यार ठीक आहे, मी दारूची शपथ घेतो, पुन्हा तुला चंगू म्हणणार नाही. बस. ठीक आहे. आता मी खोलीवर जातो, कुलदीपला फुल टाईट करतो. तोपर्यंत तुम्ही बिल्डिंग खाली थांबा. एकदा का तो टाईट झाला की तुम्ही वरती या, पण सकाळी लवकर उठून बाहेर पडा, म्हणजे त्याला काहीही कळणार नाही. ओके. बाकी कशी वाटली माझी आयडिया? त्या बात फॅन्टॅस्टिक आयडिया यार. बघ आता फासे तर टाकलेत, हाताला काय लागतं बघूया. ये 1 2 3 4 5 6. यस. आता मी. हा. येस. 1 2 3 4. अरे वा, चिवला केवढी मोठी शिडी मिळाली. चिव, चिव, बस चला. हो मम्मा, आमचा एवढा गेम होऊन दे ना. येस, मला पण शिडी मिळाली. वाव, मी चिवच्या पुढे गेलो. येस. गेम आणि रियालिटी मध्ये फरक असतो. गेम आणि रियालिटी मध्ये फरक असतो. आय नो. म्हणून माझा शिडी म्हणून वापर करणं बंद कर. शिडी मी तुला का? नाही नाही, आय डोंट थिंक सो. न्यूज बघितली नाही का? मीडियामध्ये आपल्याबद्दल बोलायची काय गरज होती? त्यांनी विचारलं, मी बोललो. मी खरं तेच सांगितलं. त्या शिवानीला इंटरव्ह्यू द्यायची काय गरज होती? शिवानी माझ्याकडे आली, तिने माझा इंटरव्ह्यू घेतला, मी तिच्याशी खरं खरं बोललो. आपल्या रिलेशनशिप बद्दल का बोललास? मी तिच्याशी खरं खरं बोललो. खरं खरं बोललो मम्मा. मला एक सांग चिव, मी तुझा पप्पा आहे की नाही? ही तुझी मम्मा आहे की नाही? ही तुझी मम्मा माझी बायको आहे की नाही? आहे ना माझी बायको? You want fame, don't you? I need it. That is the need of my profession. ती गरज आहे माझ्या व्यवसायाची. आणि मी काही खोटं बोललेलो नाही, खरंच बोललोय. खरं किती बोलतो ते चांगलं माहितीये मला. ये पप्पा जिंकला, पप्पा वान. छोटी आहे ती, तिच्या समोर जिंकण्याचं सेलिब्रेट करताना तुला काहीच वाटत नाही का? विक्ट्री इज विक्ट्री. छोटी असो मोठी असो, विक्ट्री इज ऑलवेज इम्पॉर्टंट. चला, आणि थँक्यू तिला शाळेतून पिकअप केल्याबद्दल. चिव, एक लक्षात ठेव, नेक्स्ट टाइम यू हॅव टू वर्क हार्डर. ओके? गिव मी 5. पप्पा, नेक्स्ट टाइम मी जिंकता. हा, ऑफकोर्स बेटा, तुला जिंकायलाच लागणार. अरे तुझी मम्मा पण हरते पप्पा समोर. चला, बाय पप्पा. बाय बेबी. हॅलो, माझं काय चुकलं ते तरी सांगून जा. खरं बोललो तरी प्रॉब्लेम.
काय रे, किती वेळ लावलास दरवाजा उघडायला? अरे बापरे, आमच्या साहेबांचा मूड ठीक दिसत नाही आज. आजा, माझ्या पाठीमागे काय सुरू आहे तुझं? काय नाही म्हणजे मला सोडून हल्ली तू कुठे असतोस? झोल काय चालू आहे तुझा? काय कुलदीप, मी तुझ्यापासून कधी काय लपवून ठेवलंय का? हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे खास फ्रेंडसाठी बेस्ट ब्रँड. हे तू माझ्यासाठी आणलंस तू? अरे तुला चालेल ना हा ब्रँड? चालेल म्हणजे काय, आता मित्र आहेस तू जवळचा, तुला दुखवणार नाही मी. हे टपाटप टपाटप. चला पटपट ग्लास घेऊन ये. नाही थांब, पार्टी माझी ना, ग्लास पण मीच आणणार. उगाच भावाला कशाला त्रास. ऐक नाही, इथे पण घ्या. चलो आओ दोस्त मिलकर मदिरा पिए, पल दो पल की सही थोड़ी जिंदगी जिए. जिंदगी तुम्हारी हमारी किस काम की, उससे ज्यादा कीमत इस जाम की. Cheers. ठेवायचं नाही, टपाटाप. ये अजून एक. भाई स्मॉल. कुलदीप कुलदीप कुलदीप, व्हेरी गुड. आणा कुलदीप. कुलदीप, झोप आली का तुला? ये मी तुला झोपवतो. ये 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 मी तुला झोपवतो. ये ये. काका, कुलदीप आउट झाला. तुम्ही यावर. हा, येताना चकना बिकना घेऊन या, आपली पार्टी बाकी आहे अजून. अरे उठा. तू इथं कशी? बायकून तुला घरात कसं घेतलं? हे काय? अहो, तुम्ही रात्री इकडेच झोपलात. इकडे म्हणजे? इकडे माझ्या घरी. कोणाचं घर म्हणाल? माझं. कोणाचं घर? मीन तुमचंच घर आहे की. आता कसं म्हणालीस? हे घर मी तुला दिलंय, याची जाणीव कायम तुला राहिली पाहिजे. ते तर आहेच साहेब. चाहते पण करीना कुठे? मला माझ्या हातचा चहा तुम्हाला पाजायचा.
मस्त आहे, कडक तुझ्यासाठी. खास तुमच्यासाठी बनवलाय. एवढा चहा बनवलायस, एवढा मस्का मारतेस, एवढी जवळ येऊन बसलीस. काहीतरी विचारायचंय तुला, विचार. ऍक्च्युली मला काहीतरी विचारायचं होतं. काल तुम्ही माझं नाव का घेतलं? तुझं नाव घ्यायला बंदी आहे का? तसं नाही, पण फोनवर का घेतलं? आणि मी सिद्धचा खून केलाय असं का म्हणत होता? कधी? काल. कोणाचा फोन होता? अगं इतके फोन येत असतात मला, हजारो. कोणाचं लक्षात ठेव. पण तुम्ही मी सिद्धचा खून केला असं का म्हणाला? कधी? काल रात्री. चढली होती, बोललो असेल. एवढं काय टेन्शन घेते? तसं नाहीये साहेब, पण उगाच म्हणजे. खरंच केलंस का खून? नाही साहेब, मी कशाला करेन? मला काय माहिती. साहेब तुम्ही तरी असं नका म्हणू. मला का अडकवताय? तुला अडकवतोय मी? कुठे? मग फोनवर का तसं बोलला? माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या बायकोचा फोन होता. त्या झिरोचा खून झाल्यापासून डोकं फिरलंय तिचं. सारखा तोच विचार करत असते. त्या रात्री तुम्ही कुठे होतात? तुझ्याकडे असेल, नाहीतर मग कुठे होतात? डोकं खाल्लं माझं, म्हणून सांगून टाकलं नाव तुझं चिडू. पण तरी माझं का? कारण तुझ्यावर खूप राग आहे तिचं. आणि आता तू खून केलायस, तू अडकलीयस, तुला शिक्षा होणार म्हणून जाम खुश आहे. आज म्हणाली की लवकर या, रात्री कुठे जाऊ नका, मटण करते. मटण? मी असताना तुला अडकू देईन का मी? तू खून केला असला तरी. पाय तिकडे रे, पाय काढे. कुलदीप, पाय काढ ना यार.
कुलदीप, ह्याच्यावर लक्ष ठेवा. मला वाटलं कुलदीप उठतो की काय. दारू प्यायल्यावर कसली शुद्ध राहते. दारूचे फायदे बघ. मी काय म्हणतो, तू घरी जा, छायाकडून हॉस्पिटलचं बिल म्हणून पैसे घेऊन ये, तोपर्यंत मी बाहेर टाइमपास करतो. ठीक आहे. पण बिल कुठलं दाखवणार. इलिगल ट्रीटमेंट कुठलं आलं बिल. चला. अजय, कुलदीप, 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 दार उघड. कुलदीप, दरवाजा उघडाच आहे. शी, किती पसारा, कसे राहतात यार हे दो. कुलदीप झोपलाय. कुलदीप, उठ. डोळे उघडून बघ, म्हणजे कळेल कोण आहे. यार शिवानी, तू काय करतेस इथे? शी, रात्रभर पीत होतास तू कुलदीप. कुलदीप, रोज रात्रीचा असे दारू पीत राहिलास ना, एक दिवस मरशील. बोल तू मलाच बोल. आजाला बोलू नकोस तू. पण काय म्हण शिवानी, आजा मस्त माणूस आहे. काल मला पोटभर पाजली त्याने. कुठे गेलाय अजय? असेल इथेच असेल, फ्रेश होत असेल. अजय घरात नाहीये कुलदीप. मी त्याला आता सीटच्या बाबांसोबत जाताना बघितलंय. कुलदीप, इतर वेळी तुम्ही त्या सीटच्या बाबांना शिव्या घालता आणि रात्रभर त्यांच्यासोबत बसून दारू पिता. काय बोलतेस तू? दोघच होतो आम्ही इथे, तर म्हातारा नव्हता. मग जाताना मी त्या दोघांना एकत्र कसं बघितलं? तुला भास होत असतील. काय बोलतेस तू? अजय त्या म्हाताऱ्याला समोर उभं पण नाही करणार. चंगू चंगू म्हणतो तो म्हातारा त्याला. कुलदीप, दारू तू प्यायलायस. मी माझ्या डोळ्यांनी दोघांना एकत्र बोलत जाताना बघितलंय. म्हणजे आजा आणि तो म्हातारा हे दोघं सोबत होते असं? म्हणजे आजा इथे रात्री मला पाजून त्याच्यासोबत इथे का? हे कुलदीप, तुम्ही त्या सीटच्या बाबांच्या नादी लागून जर प्रॉब्लेम मध्ये अडकलात ना, तर मला सांगायचं नाही. यार, ब्लॅक टी करून आणू का? सडलेली उतरेल. जा. सिद्धांत छायाच्या मृत्यूला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे, पण त्याच्या संशयास्पद मृत्यूचं गूढ हे अजूनही गूढ आहे. एका सामान्य कुटुंबातून वर आलेला हा मुलगा, पण त्याची स्वप्न ही गगनाला गवसणी घालणारी होती. त्याच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न आज आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत. ते स्वप्न म्हणजे त्याचं स्वप्नातलं घर, त्याचं ड्रीम होम. त्याच्या मृत्यूच्या अगदी 2 दिवस आधी त्याने ते बुक केलं होतं. पण काळानं त्याच्यावर घाला घातला. त्याचा प्रवास अर्ध्यावरच संपला. आता हा प्रवास संपला की संपवला हे अजूनही गूढ आहे. या प्रकरणाच्या आम्ही मुळाशी जाणारच आहोत, याचा पाठपुरावा करणारच आहोत. तुर्तास आता एक वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा लढा वृत्त लाईव्ह. चहा.
थँक्स. किती झाले रे? 70 रुपये. 70. तू राहायला कुठे इथेच का? नाही नाही ना, मग एक काम कर ना, तर ना माझ्यावर आतमध्ये, तर जाताना कुठे एमटी परत जाणार नाही का? नको नको नको. चल ना बाबा, पहिल्यांदा चढतोय पोलीस स्टेशनची पायरी. चढा ना मग. घे. नमस्कार मॅडम. बोला. मी नंदू बनकर, सिद्धांत छायाचा शेजारी, शिवाय त्या बिल्डिंगचा सेक्रेटरी. मला पोलीस स्टेशनमधनं फोन आला होता. हा, मीच केला होता. हो का? काय काम आहे? सरांनी केला होता फोन, त्यांना विचार. या इकडे. हो. नमस्कार. नमस्कार. तर तुमच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर झालंय. झाले का? चला, बरं झालं. सॉरी हा साहेब, तुम्हाला थोडा त्रास झाला. पण साहेब, मी आता सीसीटीव्हीची सिस्टीमच कम्प्लीट बदलून घेतलेली आहे. नो कॉम्प्रोमाइज. वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. चला साहेब, मी सॉरी म्हणालो ना, आता परत नाही चुकणार माझ्या हातनं. मॅडमनी बोलवलंय, त्यांना भेटायला चला. मॅडम? हा, चला. पॉज कर. मॅडम मी आहे. या. नमस्कार मॅडम. मॅडम, माझी काही चूक नाही आहे याच्यात. आणि आता सोसायटीच्या सीसीटीव्हीची कम्प्लीट सिस्टीम नवीन बसून घेतलेली आहे. आता काही अडचण येणार नाही. चहा घेणार? हा, तुम्हाला विचारतायत चहा घेणार का? नाही. हा माणूस कोण आहे? इकडे. कोण आहे माणूस? तर परत दाखव ना प्लीज. कोण आहे हा माणूस? तेच विचारतायत मॅडम, कोण आहे माणूस? नाही ना मॅडम, डोक्यावर टोपला घातला ना काहीतरी, त्यामुळे चेहरा नीट दिसत नाहीये. हुड हुड म्हणतात त्याला काका. कोणी तुमच्या बिल्डिंग मध्ये असं घालतं का? आठवा जरा. नाही, माझ्या पाण्यात तरी कोणी नाही. हा, आहे. 1705 मधले शर्मा आहेत ना, त्यांचा मुलगा घालतो हे असलं काहीतरी. नाही, पण हा माणूस मोठा आहे. तो शर्मांचा मुलगा 4थीत आहे. काका, रात्री 1:30 वाजता एक माणूस तुमच्या बिल्डिंग मध्ये घुसतो, सिद्धांच्या फ्लॅट मध्ये जातो आणि तुमच्याकडे साधी नोंद नाही त्याची? नाही, वॉचमनने केली असणार नोंद. काही नोंद नाहीये, एकही नोंद नाहीये 12:30 नंतर. तुमचा वॉचमन काय झोपा काढत होता का काय? आणि तुमचं लक्ष कुठे असतं? नाही, पण मी त्याला स्पष्ट बजावलेलं आहे हा मॅडम, की रात्रभर जागा राहायचं. मग एंट्री कुठे आहे? कोण आहे हा माणूस? मी बोलतो वॉचमनशी, मी झापतो त्याला. त्याच्याकडनं परत अशी नाही चुकणार मॅडम. वाडकर, त्या वॉचमॅनची चौकशी करा. येस मॅम. नाही, पण मॅडम ह्याच्यात माझी काहीच चूक नाही हो. हा, ठीक आहे, पण आता तुम्ही आमची मदत करा, मग आम्ही तुमची मदत करू. हा, त्या वॉचमॅनची चौकशी करा आणि हा माणूस कोणी शोधून काढा. येस मॅम. चला, आपण त्या वॉचमनला विचारूया. हा, भूतासारखा दिसणारा माणूस कोण आहे ना?
कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण? कोण आहे?